हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा। कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई। आतापर्यंत 32,000 रुपयांचा दंड वसूल। तर दादरसह गिरगावमध्ये 3 गुन्ह्यांची नोंद। 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे रायगड ध्वजारोहण करणार। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादादरम्यान निर्णय। तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजनांना मान। मराठा सैन्याचे सरदार रघुजी भोसलेंची तलवार महाराष्ट्रात येणार। मंत्री आशिष शेलार यांनी लंडनहून तलवारीचा ताबा घेतला। लवकरच महाराष्ट्रात ही तलवार आणणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन। पुण्याच्या खेड तालुक्यातल्या पाईटमध्ये भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात। मुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला जाणारी ही पिकअप व्हॅन उलटून 9 भाविकांचा मृत्यू, 35 भाविक जखमी झाल्याची माहिती। खेडमधील भाविक अपघातातील मृतांच्या वारसाला आता राज्य सरकारकडून 4 लाखांची मदत। तर पंतप्रधान कार्यालयाकडून सुद्धा घटनेची दखल घेत 2 लाखांची मदत जाहीर आणि जखमींसाठी 50,000 रुपयांची घोषणा। मुंबई पोलिसांची कॉमेडियन कपिल शर्माला सुरक्षा। कॅनडामधील कॅफेवर बिश्नोई गँगकडून गोळीबार झाल्यानंतर आता पोलिसांकडून खबरदारीचं पाऊल। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद। ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटी आधी युक्रेन आणि भारतात चर्चा। दोन्ही देशातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाल्याची माहिती।